board and take a whirl. Welcome to the little world. रामपूर गावात देवा नावाचा एक मुलगा राहत होता. देवा मनाने खूप चांगला होता, पण त्याच्या सवयी अजिबात चांगल्या नव्हत्या. रोज सकाळी आई प्रेमाने पण काळजीने हाक मारायची, देवा उठ रे बाळा, शाळेला उशीर होतोय. तेव्हा देवा अंगावर पांघरून ओढत झोपेतच कुरकुरायचा, आई अजून थोडा वेळ. उशिरा उठल्यामुळे तो घाईघाईत दात न घासता, तोंड न धुता आणि नाश्ता न करता दप्तर पाठीवर टाकून शाळेकडे धावत सुटायचा व स्वतःशीच घाबरून म्हणायचा, आज पुन्हा उशीर होणार. गावच्या कच्च्या रस्त्यावर धावत असताना तो केळीच्या सालीवर घसरून पडला. गुडघ्याला थोडी इजा झाली आणि डोळ्यात पाणी आले. तेव्हा एक वयस्कर काका लगेच धावत आले. त्याला उचलून धीर देत म्हणाले, बाळा घाई करू नकोस, स्वच्छता, वेळ आणि शिस्त खूप महत्त्वाची असते. ते ऐकून देवा लाजून म्हणाला, माफ करा काका. शाळेत पोहोचल्यावर तो दमलेला आणि घाबरलेला होता. वर्गात शिक्षिकांनी विचारले, देवा गृहपाठ कुठे आहे? तेव्हा तो मान खाली घालून हळूच म्हणाला, मॅडम मी विसरलो. दुपारी पोटात कळा येत असताना जेवणाच्या सुट्टीत आद्या त्याच्याकडे आली आणि प्रेमाने म्हणाली, देवा सकाळी नाश्ता केलास का? आणि जेवणाआधी हात धुवायला हवेत. तेव्हा देवा लाजत म्हणाला, नाही तू बरोबर आहे साध्या. त्याच दिवशी शाळेच्या सभेत गुड हॅबिट्स वीक जाहीर झाला आणि मुख्याध्यापकांनी ठाम आवाजात सांगितले, चांगल्या सवयीच आपल्याला शिस्त, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य देतात. हे ऐकून देवा मनातच ठरवतो, आता मला नक्की बदलायचं आहे. दुसऱ्या दिवसापासून देवा वेळेवर उठू लागतो, स्वतः दात घासतो, अंथरूण घडी करून खोली आवरतो आणि आईला आनंदाने म्हणतो, आई आज मी वेळेवर उठलो. तेव्हा आई हसत अभिमानाने म्हणते, मला तुझा फार अभिमान आहे बाळा. शाळेत तो लक्ष देऊन बसतो, वही पुस्तक नीट ठेवतो. शिक्षक प्रश्न विचारल्यावर हात वर करून उत्तर देतो. शिक्षिका समाधानाने म्हणतात, खूप छान देवा. आणि तो आत्मविश्वासाने उत्तर देतो, धन्यवाद मॅडम. हळूहळू देवा इतर मुलांना मदत करू लागतो. लहान मुलाला पडल्यावर उचलून म्हणतो, काही नाही मी आहे ना. हे पाहून आद्या आनंदाने म्हणते, देवा तू खरंच बदललास. शेवटी शाळेच्या कार्यक्रमात टाळ्यांच्या गजरात देवाला गुड हॅबिट्स अवॉर्ड मिळतो. मुख्याध्यापक जाहीर करतात, देवा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. आणि मंचावर उभा राहून देवा भावूक होत म्हणतो, चांगल्या सवयींमुळेच माझं आयुष्य बदललं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की चांगल्या सवयी लहान असतात, पण त्यांचा परिणाम आयुष्यभर टिकणारा आणि फार मोठा असतो.